इडली म्हटलं की नाव ऐकताच खावीशी वाटणारी इडली तर नेहमी आपण नाश्त्यामध्ये बनवतच असतो, पण आज आपण बटाटा इडली बनवतोय एकदम स्पेशल व सर्वांना आवडेल अशी नमस्कार, मंजुषाच किचनमध्ये तुमचे स्वागत। तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला नक्की लाईक करा व कमेंट्समध्ये नक्की सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली। तर एक आनंदमय गोष्ट अशी की आमच्या गावामध्ये छान भागवत सप्ताह सुरू आहे आणि सर्वीकडे भक्तिमय वातावरण आहे आणि तेच अभंग ऐकताच मस्त भक्तिमय वातावरणात आपण मंजुषाच किचनमध्ये स्वादिष्ट अशी इडली बनवतोय। तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर लेट्स गो। आता मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम इथे मी ही उडदाची डाळ आहे, ही 1 वाटी आहे, ही धुतलेली आहे। तर ही 1 वाटी डाळ भिजत ठेवली होती 5 तास। नंतर हे तांदूळ आहेत, हे तांदूळ सुद्धा मी 5 तास भिजत ठेवलेले होते आणि आता डाळ आणि तांदूळ आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे बारीक। तर आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ तांदूळ आणि याच्यात अगदी थोडंसंच पाणी टाकायचं आणि वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये। बघा किती छान असं वाटलं गेलेलं आहे। आता ह्याच प्रकारे आपण डाळ वाटून घेऊ। तर आता डाळ आणि तांदूळ आपण वाटून घेतलेली आहे। हे बघा ह्या प्रकारे बेटर तयार झालेला आहे। आता परत एकदा 5 ते 6 तासासाठी आपण याला ठेवून देऊ। आता 5 ते 6 तास झालेले आहे। तर आता आपण बटाटा इडली बनवतोय। त्यासाठी आता आपण एका कढईमध्ये 2 पड्या तेल टाकलेलं आहे। ही बटाटा इडली खूप स्वादिष्ट लागते आणि आपण साध्या इडल्या सुद्धा बनवणार आहे। तर आता तेल तापू देऊ। तेल तापल्यानंतर इथे आपल्याला जिरं आणि मोहरी टाकायची आहे। जिरा आणि मोहरी छान फुललेले आहेत। तर आता इथे आपण टाकून देऊ कांदा। हा 1 कांदा आहे। आपण 5 ते 6 बटाटे घेतलेले आहे, आधी उकळून घेतलेले आहेत त्यांना। तर आता ह्या कांद्याचा रंग बदलेल तोपर्यंत आपण यांना छान असं परतवून घेऊ। खूप स्वादिष्ट अशी लागते ही बटाटा इडली। तुम्ही डब्यावर सुद्धा देऊ शकता मुलांना। आता आपण इथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अद्रकचा छोटा तुकडा आणि लसणाच्या 3 ते 4 पाकळ्या मिक्सरमध्ये वाटून घेतलेल्या होत्या मी। ते सुद्धा आता आपण कांद्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि छान असं तेलामध्ये परतवून घेऊ। तुमच्या आवडीप्रमाणे मिरच्या घ्या, कुणाला तिखट आवडते, कुणाला फिका आवडते। इथे तुम्ही चटणी सुद्धा टाकू शकता, लाल मिरची पावडर। परत परतवून घेऊ आपण आणि आता हे छान असं परतलेलं आहे आणि रंगही बदललेला आहे। तर हे बघा, हे आहे 5 ते 6 बटाटे उकडून घेतले आधी आणि नंतर त्यांना छान असे मॅश केलेले आहेत। तर आता आपण याच्यात टाकून देऊ। ह्या भाजीची रेसिपीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल, कारण आपण इथे जरा गडबडीत बनवतोय। तर तुम्हाला पूर्ण जर व्हिडिओ बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे, तुम्ही बघून घ्या। तर आता इथे आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ आणि भाजीला रंग येईल अशी आता आपल्याला इथे हळद टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं। हो, आणि पूर्ण रेसिपीचे जे साहित्य असते ते डिस्क्रिप्शन मध्ये बघून घ्या। प्रत्येक व्हिडिओला डिस्क्रिप्शन मध्ये साहित्य हे लिहिलेलं आहे। आणि आता आपण आवडीनुसार कोथिंबीर टाकू। इथे आपण कोथिंबीर टाकून घेऊ। तर ही तयार झालेली आहे आपली बटाटा इडलीसाठी जी आपण भाजी बनवली आहे, ती तयार झालेली आहे। तर आता आपल्याला याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी सुद्धा करायची आहे, खूप स्वादिष्ट अशी ग्रीन। तर आता भाजी तर तयार झालेली आहे बटाट्याची। तर आता इथे आपण चटणी करत आहे। तर इथे 1 वाटी शेंगदाणे आधी तव्यावर भाजून घेतले, त्याची साल काढून घेतलेली आहे। ह्या 8 ते 10 मिरच्या आहेत, तुमच्या आवडीप्रमाणे मिरच्या घ्या, तुम्हाला तिखट फिकं जसं लागेल तसं। आणि हे आहे 7
7-8 लसणाच्या पाकळ्या आणि चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर आहे ही छान धुतलेली आहे कापून. तर आता इथे मी आधी शेंगदाणे, हिरव्या मिरच्या आणि लसूण आणि मीठ मिक्सरला वाटून घेते. तर हे बघा आपण वाटून घेतलेलं आहे असं जाडसर असं. आता याच्यात थोडंसं पाणी टाकून परत एकदा आपल्याला वाटायचं आहे. पाणी टाकून वाटून घेतलं आणि मग नंतर आता इथे आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे, कारण जाडसरच ठेवायची आहे, खूप रंग येईल छान तिला, म्हणून आपण तिला आता नंतर टाकत आहे. आणि आता परत एकदा वाटून घेऊ. तर हे बघा अशी आपण चटणी वाटून घेतली. आता आपण याला फोडणी देऊ. आता आपल्याला तेल टाकायचं आहे. कढईमध्ये 4 पड्या तेल टाकायचं, तुमच्या आवडीप्रमाणे टाका, कारण आपण ही ग्रीन चटणी जी बनवलेली आहे तिला आपण आता फोडणी देऊ. आणि तेल व्यवस्थित असं छान तापू द्यायचं, कारण जिरं छान मग त्याच्यात तळलं जाते. तर तेल छान तापलेलं आहे. आता आपण जिरं टाकून घेऊ. जरा जास्त जिरं टाकायचं. हे बघा किती छान असं ते फुलते आहे. खूप भारी स्वाद येतो याला चटणीने. तर मस्त असं फुललेलं आहे ते. आता आपण गॅस बंद करून देऊ. तर आता आपल्याला हे फोडणीचं तेल याच्यात टाकून घ्यायचं आहे. मिक्स करून द्यायचं. तर आता तयार झालेली आहे आपली चटणी सुद्धा. आता आपण तांदूळ आणि डाळ वाटून ठेवलेली होती. तर आता याला 5 ते 6 तास झालेले आहे. हे बघा छान असं फुललेलं आहे ते. आणि आपल्याला आता लागेल तेवढं याच्यात पाणी टाकायचं अंदाजानुसार. आता हे थोडंसं घट्टसर आहे, तर याच्यात आता आपल्याला थोडं पाणी घालून घेऊ आपण. अगदी पातळ होईल तेवढं, अगदी पातळ करायचं नाही. थोडं घट्टसर किंवा पातळही नको, घट्टसरही नको. तर आपल्याला या प्रकारे हवाय, कारण आपण याच्यात सोडा टाकणार आहे अगदी थोडा, त्याच्याने सुद्धा पाणी सुटते. तर आता हे बेटर छान असं तयार झालेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये अंदाजानुसार मीठ टाकून घेऊ. चवीनुसार मीठ व्यवस्थित टाकायचं, कारण त्याच्याने खूप छान स्वाद येतो मिठाने. तर आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मिक्स करून द्यायचं. तर हा अगदी छोटा चमचा आहे. तर आपण इथे सोडा टाकून घेऊ. सोड्याने फुलतात इडली छान. मिक्स करून द्यायचं. आता आपलं हे बेटर अगदी तयार आहे. तुम्ही वाटलंच तर याच्यात तुम्हाला जर हवं असेल तर दही सुद्धा टाकू शकता, अर्धी वाटी, पण मी इथे नाही टाकलेलं आहे. तर आपण बटाटा इडली बनवतोय. साधी इडली बनवताना आपण हे सारणच टाकतो. तर आता आपण इथे ही एक लेअर टाकून घेऊ. आधी मी इडलीच्या भांड्यामध्ये खाली पाणी टाकलेलं आहे 1 ग्लास. आणि आता आपण याच्यामध्ये एक लेअर टाकलेलं आहे. आणि आता आपल्याला याच्यामध्ये ही जी बटाट्याची भाजी आपण बनवली ती व्यवस्थित अशी टाकायची आहे. छान असं पसरवून घ्यायची तिला. खूप आवडेल मुलांना डब्यावर देण्यासाठी. ही खूप छान रेसिपी आहे, मुलं आवडीने खातील. तर आता आपण याच्यात बटाटे जे आहे ते टाकलेले आहेत. आणि आता परत एकदा त्याच्यावरती हे आपण जे बेटर बनवलेलं आहे इडलीचं ते टाकायचं आहे. आता परत ही लेअर याप्रमाणे टाकून घ्यायचं. तर आपण ठेवून देऊ. ही लेअर टाकून देऊ आपण एक. अगदी थोडंच टाकायचं. आणि आता याच्यात आपण जी बटाट्याची भाजी बनवलेली आहे ती टाकायची आहे. अगदी केअरफुली करायचं हे, कारण नाहीतर जर आपण हे बेटर जास्त टाकलं तर 2 इडल्याचा शेप असा बदलू शकतो, कारण माझ्या सोबत झालेलं आहे ते. तर हे बघा आता आपण बनवून घेऊ. आणि आता याला ठेवून देऊ मस्त असं. आता वाफवण्यासाठी ठेवायचं आहे. तर आता आपण गॅसवरती ठेवून दिलेला आहे. 15 मिनिट होऊ द्यायचं आहे. तर आता 15 मिनिट झालेले आहेत. तर हे बघा आपण उघडून बघितलं.
किती छान आपली ही इडली तयार झालेली आहे। तर तयार आहे स्वादिष्ट अशी बटाटा इडली। तुम्ही सुद्धा नक्कीच बनवा। तर आता तुम्हाला काढून दाखवते, अगदी लगेच अशी ती निघते।